बागेमधील कामं पाऊस पडला की जास्त प्रमाणात वाढायला लागते. बघा तुम्ही. आज हे सुंदर वातावरण पाहून, बाग पाहून तुम्हाला आनंद नक्कीच मिळेल आणि तुमचा दिवस आनंदात जाईल आणि छान सुविचार, छान विचार मांडण्याचा प्रयत्न करेल. बघा, सकाळी सकाळी बागेमध्ये आले की ह्या पक्ष्यांचं चिरचिराट, एकत्र येणं, सोबत भांडणं, त्यांचे गमती-जमती बघणं यानंच माझ्या दिवसाची सुरुवात होत असते. मी दिवसाची सुरुवात अशीच करते आणि माझा दिवस खरंच खूप छान जातो याच्यामुळं. इथे आले की माझा तासभर वेळ कसा जातो हेच मला कळत नाही. कधी तुम्ही निवांत असं बसून बघताय का कोणता पक्षी कसा आहे किंवा काय आहे, काय खातो? हे असं निरीक्षण करण्यामध्ये सुद्धा वेगळाच आनंद मिळतो. एक संगीत आपल्याला ऐकायला मिळतो यांच्या आवाजामुळे. थोडे दाणे-पाणी ठेवावं आणि पक्षी तुमच्या घरी येते. घरीच काय आज तर अचानक पक्षी घरात कसा आला कळत नव्हता. हा एवढा मोठा पक्षी होता आणि या फॅनवरून त्या फॅनवर जात होता. लगेच लक्ष गेलं किचन ओट्यावर, तर हा दुसरा पक्षी उड्या मारत आला. बरं, हा कुठून आला हेही कळत नव्हतं कारण सर्व तर बंद होतं. फक्त मागचं दार उघडं होतं. मी थोडंसं याला पाणी पाजलं आणि लगेच मी त्याला अंगणामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला, तर हा पक्षी लगेच उडाला आणि हा पक्षी मात्र बऱ्याच वेळानंतर गेला बाहेर. त्याला कळतच नव्हतं, रस्ता दिसत नव्हता बाहेर जाण्याचा खरं तर. आणि हा पक्षी बघा मी असा बाहेर आणला ना, लगेच यानं उडी मारली, लगेच उडाला. त्याला खरंच खूप छान वाटलं असेल कारण निसर्गातले पक्षी हे निसर्गाचाच त्यांना खरा आनंद मिळत असतो आणि तो आनंद आपण घरात ठेवून नक्कीच त्यांना देऊ शकत नाही. बघा आता लगेच तो उडाला आणि ते बघा किती खुश झाला असेल. नंतर मला असं वाटलं की ह्या पक्ष्यांना खाण्यासाठीच तर मोठा पक्षी आला नसेल आणि छान अपराजिताचे फुलं मिळाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळची दिनचर्या. सकाळी पहिले रांगोळी काढून घेतली. रांगोळी काढल्यावर दुसरं काम काय असते माझं, की बागेमध्ये मी कधी जातो कधी नाही. कारण सकाळी मुलाचा डब्बा झाला, थोडंसं कामं आवरले घरातले, की माझं वाटचाल असते की बागेकडे जाण्याची. कारण असं काहीतरी काम पाहिजे असते की ज्याच्यामुळे आपल्याला आनंद मिळते आणि ज्या कामामध्ये आनंद मिळतो ना, ते करण्याची आपली धावपळ सुरू असते. कोणाकोणाला रांगोळी काढण्यामध्ये खूप जास्त आनंद मिळतो. वेगवेगळ्या रांगोळ्यामध्ये रस असतो आणि त्याच्यामुळे तो कितीही वेळ त्या कामाला देऊ शकतो. आनंदाचं काम हेच असते की ज्याच्यामध्ये आपण तासनतास घालवू शकतो, वेळ देऊ शकतो. अपराजिताची वेल पूर्ण फुलांनी भरले, पण फुलं मी खरं तर तो सर्व तोडत नाही. हे कारण बऱ्याच पक्ष्यांनी याच्यावर येत असतात, फुलपाखरू येत असतात आणि त्यांना छान असा आनंद घेण्यासाठी मी हे फुलं ठेवत असते. पण बागेमध्ये आले की माझा हात रिकामा बसत नाही कारण इथे राहतात वेगवेगळे कामं. आता तर तासनतास जास्तीत जास्त मला वेळ मिळत असतो या बागेमध्ये थांबण्याचं. कारण हे कारणच असे असतात कारण इथं आल्यावर हे हिरवळ पाहून मनाला वेगळंच समाधान, शांती आणि आनंद मिळतो. हा तर खरंच तर कुठे मिळू शकत नाही, जो आपल्या छंदामध्ये मिळत असतो. आणि छंद जोपासा मी म्हणून नेहमी सांगते तुम्हाला, कारण याच्यामुळे मला खूप छान वाटत असते. सर्व विसरायला होतो, कोणताही विचार डोक्यात राहत नाही, आनंद मिळतो. आणि झाडांमुळेच असं आहे की ते खूपच हिरवळ पाहून खूप समाधान आणि आनंद मिळत असतो. कारण शेंदा मनाचा सुंदर मित्र आहे. तो मनाला नेहमी आनंदी ठेवतो. जो शेंदामुळे आपण निरंतर आनंदी राहू शकतो. शेंदामुळेच मनाला एक वेगळीच विश्रांती मिळते. छंदामधून माणूस वेगवेगळ्या नवीन गोष्टी शिकत असतो. आणि तुम्हालाही आनंदी राहायचं असेल ना, खरंच तुमच्या मनासारखं काहीतरी करायला शिका. घरातले कामं कधी संपतात का ताईंनो? ते तर आपले दिवसभर चाललेले आहे, नेहमीसाठी राहतात. मग आपण आपल्यासाठी वेळ कसा काढायचा आणि तो कधी काढायचा हे पण आपण बघूया. आणि वेळ काढला तर मिळतो. आपल्याला त्यासाठी थोडे प्रयत्न करावा लागेल मात्र. आपल्या घरातली कामं पटापट आवरावं लागेल कारण ती कामं आपल्याला आवरणं खूप महत्त्वाची असतात आणि त्याच्यासोबत तुमचे छंद जोपासणंसुद्धा आवश्यक असते. कारण छंदामुळेच आपल्याला आपण नव्यानं घडतो आणि आनंद तर मिळत असतोच. थोड्या छोट्या गोष्टी असते पण त्यात भरपूर आनंद मिळत असतो. आपल्या आवडीचं काम थोडा वेळ का होईना ते केलं पाहिजे. ते कोणतंही असो जे आपलं सुटलेलं काम असते. थोडे मुलं मोठे झाले ना, तर आपल्याला थोडं घरातलं काम जरी असते ना, तरी मुलांचं काम थोडंफार कमी होतं आणि त्याच्यामुळं आपल्याला हा वेळ आपल्यासाठी मी टाईम म्हणून आपण वापरू शकतो. आणि याच्यामध्ये खरंच मी इतकी आनंदी होऊन जातो ना, की इथं आले की मी तासनतास काम करतो. माझं लक्षच राहत नाही टाईम किती झाला आणि घरात जाताना लक्ष देते, आज तर जास्तच टाईम झाला. मग घरी जाऊन पटापट कामं करते. पण याच्यामुळे एक मात्र हे होतं, जेव्हा आपल्याला छंद जोपायचं असतं तेव्हा आपण वेळ कसा काढायचा, तर आपल्याला लवकर उठावं लागते. लवकर उठल्यामुळे काय होते, आपल्याला आपले घरातील कामं लवकर होतात आणि मग आपल्याला ह्या कामाला वेळ मिळते. किंवा सकाळी उठून हे कामं करायचे, नंतर घरातले कामं करायचे. हे सर्व आपल्याला मॅनेज करता येते कारण आपल्यामध्ये ही कला प्रत्येक गृहिणीमध्ये असते. मी माझे व्हिडिओ बऱ्याच दिवसांनी या चॅनलवर टाकत आहे, पण मात्र तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्कीच मला सपोर्ट करा. लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा म्हणजे मला हुरूप मिळेल आणि मलाही वाटेल नाही काहीतरी ह्याच्यावर पण व्हिडिओ यायलाच पाहिजे आपले. कारण आपल्या बऱ्याच मैत्रिणी अशा आहे की ज्या आपल्या व्हिडिओची वाट पाहतात
आणि अजून माझ्याकडनं टाईम निघेल या व्हिडिओसाठी, कारण माझी छोटी बाग ह्या चॅनलवर माझे दररोज रेग्युलर व्हिडिओ टाकते. कारण मला असं वाटतं कुठेतरी एवढी मेहनत केली त्याचं मला फळ मिळायला पाहिजे. आणि आपण बरं जे साधंसुद्धा आहे त्याच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही, म्हणजे ज्या कामांमुळे आणि ज्यांना छान छान असं जमते बोलायला याला त्याच्यामुळे ते पुढे जातात. पण आपण जेव्हा एवढी मेहनत करतो तरी पण आपल्याला एवढं फारसं काही मिळत नाही, पण तरी मनाला मात्र आनंद मिळतो. शेवटी आपल्या मनाला समजायचं की आपल्याला जो आनंद मिळतो तो या कामातून मिळतो, तर आपण हे काम नाही सोडायचं आता. याच्यामुळे मी मात्र माझं काम करत राहणार आहे, करत जाणार आहे काही झालं तरी. कारण प्रत्येक वेळी आपण काय करतो, आपले छंद मागे पाडतो, सोडतो. पण जेव्हा आपण छंदाला महत्त्व देतो आणि ते नेहमी करत राहतो ना, तेव्हा खरंच खूप समाधान आपल्याला स्वतःवर मिळायला लागते. आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचा आनंद आणि वेळ नक्की चांगल्या कामासाठी, चांगल्या गोष्टीसाठी काढा. कारण पहिले मलाही सवय होती, बाहेर बसलो ना गप्पा गोष्टी करत, हे त्या गोष्टी करत, त्या रिकाम्या गोष्टी केल्यापेक्षा आपण आपले छंद जोपासला आपणही आनंदी राहतो आणि आपले विचार छान होतात आणि आपल्या कामामध्ये नवीन नवीन काहीतरी शिकायला आपल्याला मिळत असतं. तुम्हाला कसं वाटते नक्की सांगा. आज बघा बराचसा वेळ माझा या कामामध्ये गेला आणि आजच नाही तर माझा दररोज वेळ या कामामध्ये जातोच जातो. पण मला मिळते याच्यातून एक शांती, समाधान, ध्यान आणि आनंद, जो काही आपल्याला बाहेरून किंवा कुठेच मिळत नाही तो मिळते मला इथे. तुमचंही आवडीचं असं काम कोणतं आहे मला नक्कीच कमेंटमधून सांगू शकता. पुढं मी माझ्या वाट्यात लिहिलेली सुंदर सुंदर फुलंसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. आणि एवढ्या कुंड्या कशा झाल्या, एकापासून एक आवड निर्माण झाली आणि बघा हळूहळू किती बाग मोठी झालेली आहे. कटिंगपासून खूप झाडं आपण लावू शकतो, असं नाही की बाहेर विकत आणावं लागते. आणि हे सुंदर वाटर लिली शेल होणार आहे आता आपल्या माझी छोटी बाग चॅनलवर. आणि समोर दाखवते मी माझ्या झाडापासूनच आज विटू माऊलीसाठी छोटासा देखावा केला होता आणि अशी मी पूजा केली होती आज. छान असं जेड प्लांटचा माझा प्लांट तयार झालेला होता, त्याला थोडं सजवलं आणि आज आपली अशी छान अशी पूजा मांडली. तुम्हाला आवडली असेल तर नक्की एक लाईक करा, सबस्क्राईब करा. मनापासून तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्हाला खूप आवडेल आजचा व्हिडिओ अशी आशा करते.